नमस्कार, मी आसावरी. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हृदयविकारामुळे जीवाला संभवणारा धोका दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत चाललाय. अगदी तरुण आणि सुदृढ लोकांनाही हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना आपण बघत असतो. जागतिक संशोधनात हे सिद्ध झालंय की पाश्चात्य देशातल्या लोकांना ज्या वयात हृदयविकार होतात त्यापेक्षा 10 वर्ष कमी वयात भारतीय लोकांना हृदयविकार संभवतात. एवढंच नाही तर दर 33 सेकंदाला एका भारतीयाचा हृदयविकारामुळे मृत्यू होतो. आकडेवारी भयानक आहे, पण घाबरून न जाता जनजागृती करण्याच्या हेतूनं 2018 साली दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शोची सुरुवात करण्यात आली. इंडियन मेडिकल फ्रेटर्निटीच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि आजपर्यंत लाखो लोकांना या कार्यक्रमाचा फायदा झाला आहे आणि अनेकांनी या कार्यक्रमाचं कौतुक केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही दर रविवारी देशातल्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांना घेऊन टीव्हीवर आपल्या भेटीला येत असतो. तर आज आपण आहोत औरंगाबाद स्टुडिओमध्ये आणि आमच्या बरोबर आहेत महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले सुप्रसिद्ध डॉक्टर्स डॉक्टर तुकाराम आवटे, डॉक्टर रणजित पालकर, डॉक्टर कृष्णा कोरडे आणि डॉक्टर श्रीकांत धनवले यांचं. कार्यक्रमाला पुढे नेऊया. माझा पहिला प्रश्न डॉक्टर तुकाराम आवटे यांच्यासाठी आहे की हल्ली बरेचदा आपण असं बघतो की अगदी सुदृढ आणि व्यायाम करत असलेल्या तरुणांना सुद्धा हृदयविकाराचा झटका येतो आणि कोविड नंतर विशेषतः हे प्रमाण वाढलंय. यामागची कारणं काय आहेत? बरोबर. तर कोविड इन्फेक्शन आणि हृदयरोग यांचा संबंध याच्याबद्दल जनसामान्यामध्ये बरेच समज आणि गैरसमज आहेत. सर्वात महत्वाचा गैरसमज आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की कोविड व्हॅक्सिन नंतर हृदयरोगाची शक्यता वाढते. परंतु ICMR ने एक संशोधन केलं आहे ज्याच्यामध्ये असा त्यांनी कन्क्लुजन काढलं आहे की कोविड व्हॅक्सिन आणि हृदयरोग याच्यामध्ये कुठलाही संबंध नाहीये. दुसरी गोष्ट आहे की जेव्हा पेशंटला कोविड इन्फेक्शन होतं त्यांच्यामध्ये नक्कीच हृदयरोगाची शक्यता काही पटीने वाढते. त्याचे कारण असे आहे की कोविड इन्फेक्शनमुळे आपले ब्लड घट्ट बनते, काही लोकांची इम्युन सिस्टीम जास्त रिस्पॉन्ड करते ज्याला आपण सायटोकाईन स्टॉर्म म्हणतो. काही लोकांना कोविड इन्फेक्शनमुळे हृदयाचं पंपिंग फंक्शन कमी होते. काही पेशंटचे कोविड इन्फेक्शनमुळे हृदयाची गती अनियमित होते, कमी होते किंवा जास्त होते. तर हे झालं कोविड इन्फेक्शनमुळे होणारे हृदयरोग. परंतु अलीकडच्या काळात म्हणजे पोस्ट कोविड आपल्याला असं बऱ्याचशा बातम्या ऐकू येतात की बऱ्याचशा तरुण सो कॉल्ड हेल्दी लोकांना अचानक अटॅक येतो किंवा कार्डियक अरेस्ट होतो. त्याच्या मागे बरीचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये कोविड इन्फेक्शन हे एक कारण तर आहेच, पण त्याबरोबर आजच्या तरुण वर्गामध्ये लाईफस्टाईल हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण आजच्या तरुण वर्गामध्ये पोस्ट कोविड विशेष करून ॲडिक्शन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे. याच्यामध्ये टोबॅको, स्मोकिंग, अल्कोहोल हे सगळेच ॲडिक्शन्स आहेत. स्ट्रेस लेवल पोस्ट कोविड तरुणांमध्ये स्ट्रेस लेवल खूप वाढले आहे, ज्याच्यामध्ये जॉब लॉस, घरामध्ये कोणाचे डेथ हे सर्व कारणे आहेत. त्याच्यामुळे तरुण वर्गांमध्ये हृदयरोग पोस्ट कोविड हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डॉक्टर रणजित पालकर यांना माझा प्रश्न आहे की अचानक हृदयविकाराचा झटका येणे म्हणजे काय आणि हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा म्हणजे सामान्य हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा तो कसा वेगळा असतो आणि अशा वेळी तात्काळ जीव वाचवण्यासाठी काय करता येऊ शकतं? तर सर्वप्रथम कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोन संज्ञांबद्दल जी गफलत साधारण जनसामान्यांमध्ये दिसते. तर हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा जो झटका येतो हा ऑफकोर्स अचानक असतो आणि त्याचमुळे हृदयविकाराचा झटका नेमकं काय आहे याविषयी माहिती असणं फार आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक यामध्ये हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनींमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होऊन रक्तप्रवाह जो आहे हृदयाचा त्यामध्ये 100% म्हणजे 100% अवरोध निर्माण होतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला, त्या पेशंटला छातीत वेदना व्हायला लागतात. त्याच्या ECGमध्ये काही बदल येतात आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंटसुद्धा केली जाते. तर हृदयविकाराचा झटका ही त्या मानाने एक सामान्य बाब म्हणता येईल जी हृदयरोगाच्या पेशंट्समध्ये आपल्याला बघायला मिळते. परंतु कार्डियक अरेस्ट किंवा जो तुम्ही अचानक येणारा हृदयविकाराचा झटका ज्याला संबोधलं तो हा तेवढा कॉमन किंवा तेवढा सामान्य प्रॉब्लेम नाही. परंतु त्याचं एक कारण हार्ट अटॅक असू शकतं. एक कार्डियक अरेस्ट म्हणजे काय तर नेमकं हृदयाची जी धडधड असते ती अचानक थांबणे. मग ती थांबण्याचे कारण काय असू शकतात तर तो एक मेजर हार्ट अटॅक असू शकतो. त्याचप्रमाणे हृदयाचे ठोके अनियमित होणे किंवा ते फार जास्त वेगाने मंदावणे
असं आपण त्याचे दोन वेगवेगळे काही कारणं बघू शकतो. यामध्ये व्हेंट्रिक्युलर अरिथमियाज हे त्याचं फार महत्त्वाचं कारण मानलं जातं आणि त्यामुळे काही लोकांना कार्डियक अरेस्ट संभवतो. त्याप्रमाणेच कंप्लीट हार्ट ब्लॉक, काही लोकांना हृदयाची ठोके अत्यंत कमी झाल्यामुळे कार्डियक अरेस्ट संभवतो. ऑफकोर्स या दोन वेगळ्या संज्ञांची ट्रीटमेंटसुद्धा वेगळीच असते. डॉक्टर कृष्णा कोरडे यांना माझा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि त्याचा हृदयविकारांवर कसा परिणाम होतो? सर्वप्रथम फॅटी लिव्हर म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. फॅटी लिव्हर म्हणजे जे यकृत आहे आपलं लिव्हर, याच्यावर 5% पेक्षा जास्त चरबी येणे त्याला आपण फॅटी लिव्हर असं म्हणतो. तर सर्वसाधारण आपल्या सर्वांमध्ये अशी धारणा असते की फॅटी लिव्हर हे नेमकं फक्त दारूचं व्यसन आणि जेव्हा अल्कोहोलचं प्रमाण वाढलं तेव्हाच फॅटी लिव्हर होतं. परंतु संशोधनामध्ये असं आढळलेलं आहे की भारतीय एक 25 ते पुढे घटकामध्ये 25% किंवा 25% लोक हे फॅटी लिव्हर या आजाराने त्रस्त आहेत. तर फॅटी लिव्हर जे आजकाल 25% जास्त आपल्याला युवकांमध्ये आणि 25 वयाच्या वर दिसतं आहे, याचं प्रमुख कारण म्हणजे की बैठी जीवनशैली. बैठी जीवनशैलीलाच आपण आळशी जीवनशैली म्हणतो, की ज्यांचं चालणं फिरण्याचं किंवा शारीरिक कष्टाचं काम दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. जसं शहरांमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला लिफ्ट, वाहन, प्रत्येक गोष्ट मुबलक असल्यामुळे शरीराची जेवढी चाल व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. त्याच्या व्यतिरिक्त लठ्ठपणा, मधुमेह व उच्च रक्तदाब हे जे कारणं आहेत त्याच्यामुळे आपल्या लिव्हरवर अतिरिक्त चरबी जमा व्हायला लागते. तर मग नक्कीच आपला पुढचा प्रश्न असा होता की आता हे जे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे दारूचं व्यसन नसणाऱ्यांना जे आपल्या यकृतावर चरबी जास्त आहे त्याचा हृदयाला काय धोका होऊ शकतो? तर नक्कीच याचा हृदयाला प्रचंड धोका जाणवू शकतो. कारण की ही जी अतिरिक्त चरबी आहे ही बाकी आपले अवयव जसे हृदयांच्या मांसपेशी, ज्याला आपण एपिकार्डियल फॅट सुद्धा म्हणतो, याच्यामध्ये जमा होऊन शरीरातलं ओव्हरऑल इन्फ्लामेशन म्हणजेच बारीक बारीक धमन्यांमधली सूज वाढत चालते. धमन्यांमधून जो आपला रक्तपुरवठा ज्या स्पीडने व्हायला पाहिजे ती स्पीड कमी व्हायला लागते. आणि नक्कीच जेव्हा हृदयाच्या धमन्यांची सूज वाढत चालते आणि हृदयांच्या धमन्यांचा रक्तपुरवठ्याची स्पीड कमी व्हायला लागते तेव्हा ब्लॉकेजेसचा नक्कीच आपल्याला त्रास भविष्यामध्ये अनुभवू शकतो. पुढचा विषय असाच की जेव्हा चरबी हृदयावरची आणि लिव्हरवरची वाढते त्याला आपण एक पर्याय म्हणून सर्वांनीच रोज एक हेल्दी लाईफस्टाईल ज्याला म्हणतो आपण की एक 30 ते 35 मिनिटं व्यायाम करणे जेवणामध्ये होता होईल. पालेभाज्या म्हणजे ग्रीन फ्रुट्स, आपले व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स वगैरे जास्त ठेवणे, याच्याने नक्कीच आपल्याला फॅटी लिव्हरचा त्रास टाळता येऊ शकतो. डॉक्टर श्रीकांत धानवले यांना मी विचारू इच्छिते की हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणाऱ्या वेदना आणि गॅस्ट्रिक समस्येमुळे होणाऱ्या वेदना यात नेमका फरक कसा करायचा? हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणारी छातीत वेदना आणि ॲसिडिटीमुळे होणारी छातीत जळजळ यामध्ये खूप समानता आहे. त्यामुळे बरेच रुग्ण जेव्हा छातीत जळजळ होते तेव्हा ती ॲसिडिटीमुळे झाली आहे म्हणून दुर्लक्षित करतात, जेव्हा ते ॲक्च्युली हृदयविकाराच्या झटक्यामुळे असू शकते. त्यामुळे वेळीच उपचाराअभावी या रुग्णांना आपला जीव गमावा लागू शकतो. तर जाणून घेऊयात. सहसा हृदयविकाराच्या झटक्याचे मुख्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे हे आहे. अचानकपणे छातीच्या डाव्या बाजूमध्ये दुखणे, तीव्र वेदना होणे, छातीवर दाब येणे ही हृदयविकाराची मुख्य लक्षणे आहेत. त्या तुलनेत गॅस्ट्रिक ॲसिडिटीमुळे जी आपले छातीमध्ये जळजळ होते त्यामध्ये ती जळजळ युजली जेवण झाल्यानंतर इमिजिएटली होत असते. आणि काही रुग्ण घशामध्ये आंबट पाणी आले आहे अशा शब्दातही त्याचं वर्णन करतात. परंतु तरीही 100% आपण जी छाती जळजळ होती आहे ती गॅस्ट्रायटिसमुळे होत आहे किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे होत आहे हे फक्त लक्षणांच्या आधारे 100% खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. त्यामुळे ॲज अ कार्डिओलॉजिस्ट म्हणून माझा असा सल्ला आहे की 40 वर्षांच्या वरील ज्याही रुग्णांना छातीत जळजळ होत असेल त्यांनी 3 तपासण्या जवळच्या कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन तात्काळ करून घ्याव्यात. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ECG, दुसरी म्हणजे 2D कार्डिओग्राफी आणि तिसरी म्हणजे रक्ताची तपासणी ज्याला आम्ही बायोमार्कर असे म्हणतो, ट्रोपोनिन आय टेस्ट. डॉक्टर तुकाराम आवटे यांना पुन्हा एकदा माझा असा प्रश्न आहे की औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेच्या दृष्टीने हृदयविकाराचं निदान आणि व्यवस्थापन यात अद्ययावत प्रगती काय आहे आणि रोबोटिक सर्जरीप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुद्धा यात काही भूमिका आहे?
आपलं सर्वांना माहिती आहे की तंत्रज्ञान हे खूप झपाट्याने वेगाने वाढत चाललं आहे आणि याचा फायदा विविध क्षेत्राप्रमाणे हृदयरोगाच्या आजारामध्ये निदान आणि उपचार करण्यामध्ये नक्कीच होत आहे. सर्वप्रथम आपण बघूया की औषधे. आता सध्या आपल्याकडे तंत्रज्ञानाने बरीचशी नवीन औषधे उपलब्ध झाली आहे. जसे उदाहरणार्थ ब्लड पतळ करण्याच्या गोळ्या असतात जे आपण पोस्ट अँजिओप्लास्टी वापरतो. बरेचसे नवीन मॉलिक्यूल अवेलेबल झाले. उदाहरणार्थ टिकाग्लेलॉन. ह्या नवीन गोळ्यामुळे पेशंटला परत अटॅक येणे किंवा परत स्टेन ब्लॉक होणे किंवा मृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले आहे. दुसरे रुग्ण असतात हार्ट फेल्युअर, ज्यांचं पंपिंग फंक्शन कमी असते, ज्यांना खूप दम लागतो. अशा रुग्णांसाठी नवीन औषध अवेलेबल झाले आहेत अर्नी. बेसिकली ते व्हालसॅक्टन आणि सॅक्रोबॅक्टेरिल ह्या मॉलिक्यूलचं कॉम्बिनेशन आहे. ह्या गोळ्यांमुळे हार्ट फेल्युअरच्या रुग्णांमध्ये दम लागण्याचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण हे दोन्ही खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तिसरी नवीन औषधं आहेत SGLT2 इनिबिटर्स, जे आपण मधुमेह रुग्णांसाठी वापरतो. परंतु मधुमेह रुग्णांसोबत ही औषधे हार्ट फेल्युअरच्या रुग्णांना सुद्धा खूप फायदेशीर आहेत. दुसरी गोष्ट आपण तपासण्याबद्दल विचार करू. आपल्याकडे आपल्याला सर्व सांगितल्याप्रमाणे ECG, 2D टेस्ट ह्या सगळ्या तपासण्या पूर्वीपासून अवेलेबल आहेत. परंतु आता नवीन तंत्रज्ञानामुळे बऱ्याचशा नवीन तपासण्या अवेलेबल झाल्या आहेत. उदाहरणार्थ स्टेज थॅलियम स्कॅन, पेट स्कॅन, ज्याच्यामध्ये आपण रुग्णांचे ब्लॉकेज असताना अँजिओप्लास्टीची गरज आहे का हे आपण अचूक सांगू शकतो. दुसरं आपलं शस्त्रक्रिया. शस्त्रक्रियामध्ये पूर्वी जर पेशंटला हृदयाचे आणि उच्च रक्तदाब याबद्दल रुग्णांना काय माहिती असायला हवी? उच्च रक्तदाब हा साधारण आपल्याला सर्वांना बराच परिचित आहे. आपण सर्वप्रथम काही आकडेवारीबद्दल जाणून घेऊयात. सप्टेंबर 2023 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जी आपल्याला आकडेवारी दिली त्यामध्ये साधारण जगभरामध्ये 33% रुग्णांना 30 ते 80 वयोगटातील लोकांमध्ये जर आपण बघितलं तर 33% हे उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत. त्याचीच आकडेवारी जर आपण भारतातली बघितलं तर 31% रुग्णांना भारतामध्ये ब्लड प्रेशर आढळले. याचा अर्थ काय तर ऑलमोस्ट 1/3 म्हणजे 1/3 लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. आणि हा त्रास सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 20% लोकांमध्येच व्यवस्थित नियंत्रित केला गेलेला आहे. म्हणजेच बाकी 80% लोकांमध्ये रक्तदाबाची जी ट्रीटमेंट आहे ती योग्य केली जात नाही किंवा बऱ्याचशा अंशी ती घेतलीच जात नाही. मग यामुळे काय होतं तर आपल्याला हृदयरोगाचा झटका येण्याचं प्रमाण, मेंदूमध्ये झटका येण्याचं म्हणजे पॅरालिसिस किंवा अर्धांगवायूचं प्रमाण आणि किडनीचे जे विकार आहेत यांचं प्रमाण भारतामध्ये जास्त आढळत आहे. म्हणूनच योग्य उपचार जर आपण उच्च रक्तदाबाचा केला तर नक्कीच या सर्व गोष्टींमधून आपल्याला त्यातून मार्ग काढता येईल. आणि यामुळे होणारे जे मृत्यूचं प्रमाण आहे, जे की आपण सुरुवातीलाच बघितलं की दर 33 सेकंदाला हृदय विकारामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत, तर याचं प्रमाण होतो. हृदय हे का इंजिन प्रमाण आहे, ज्याला एक बॅटरी आहे. ती बॅटरी ही वीज निर्मिती करते. वीज निर्मिती ती काही तारांमार्फत बाकी हृदयाला जाते व आपलं हृदयाचं स्पंदन म्हणजेच ठोका आपला तिथं हृदयाचा पडतो. जो की स्पंदन आपल्या हृदयाचे असतात ते एक सर्वसाधारण 60 ते 100 मध्ये चालायला पाहिजे. जसं की आपल्याला जेव्हा शरीराच्या गरजा वाढतात तेव्हा आपल्या हृदयाचे स्पंदन म्हणजेच ठोके थोडे वाढतात. जेव्हा आपण रेस्टमध्ये जेव्हा आराम करत असतो तेव्हा हृदयाचे स्पंदन हे थोडे 60 ते 70 या गतीमध्ये चालत असतात. तर पेसमेकर ही रोल आपला तेव्हा येतो जेव्हा हृदयाचे स्पंदन जेवढे चालायला पाहिजे त्याच्यापेक्षा एकतर कमी चालतात किंवा ज्या गतीने चालायला पाहिजे त्या गतीच्या जास्त किंवा अनियंत्रित पद्धतीने चालतात, जेणेकरून रुग्णाला भोवळ येणे, अतिरिक्त चालताना थकवा येणे, दम लागणे किंवा अचानक रुग्णाला चक्कर येऊन बेशुद्ध पडणे असा त्रास होऊ शकतो. तर बॅटरी आणि त्याची तार ह्या दोन्हीही सिस्टीममध्ये कुठेही जर फॉल्ट आला तर पेशंटला रुग्णाला आपल्याला पेसमेकर लावावा लागतो. पेसमेकर हे एक असं यंत्र आहे जे आपल्या डाव्या छातीला या कॉलर बोनच्या खाली एक आपण त्याला पॉकेट तयार करणं, त्याचं पल्स जनरेटर बसवतो आणि त्याचा एक तार हा हृदयामध्ये आपण स्पंदन देण्याकरता त्याला फिट करून देतो. व तुमचा दुसरा प्रश्न होता की पेसमेकर हे किती प्रकारचे असतात. पेसमेकर हे इंडिकेशन प्रमाणे म्हणजे ज्यांना ज्या पेसमेकरची गरज आहे, ज्यांचे फक्त हृदयाचे स्पंदन कमी पडतायत त्यांना फक्त आपण स्पंदन वाढवण्याचा तो की 1 कप्प्याचा किंवा 2 कप्प्याचा पेसमेकर बसवतो. ज्यांचं वय थोडं कमी असतं 40 ते 45च्या आत ज्यांना गरज पडते त्यांना आपण 2 कप्प्यांचे पेसमेकर बसवतो, जेणेकरून हृदयाचं पंपिंग हे भविष्यामध्ये कमी नाही व्हायला पाहिजे.
आणि ज्यांचे हृदय अनियंत्रितपणे धडकते त्यांना काही वेगळ्या प्रकारचे पेसमेकर असतात, ज्याला आपण डिफिब्रिलेटर किंवा कार्डियाक रिसंक्रोनायझेशन थेरपीचे CRT आणि CRT-D अशा प्रकारचे पेसमेकर बसू शकतो. आजच्या भागाचा शेवटचा प्रश्न डॉक्टर श्रीकांत धनवाले यांना विचारते. डॉक्टर, हृदयविकाराच्या व्यवस्थापनामध्ये जीवनशैली, आहार आणि व्यायाम यांचं महत्त्व काय आहे? हृदयविकाराच्या झटक्याची मुख्य कारणे म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान आणि हाय कोलेस्ट्रॉल ही आहेत. त्याचप्रमाणे बदलती जीवनशैली, वाढलेला ताणतणाव, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, स्थूलता, जंक फूडचे वाढलेले सेवन ही कारणे हृदयविकाराच्या झटक्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या हृदयाला निरोगी ठेवणारी जीवनशैली अवलंबून हृदयविकाराचा झटका टाळू शकता. सर्वप्रथम धूम्रपान टाळावे. तंबाखूचे सेवन करू नये. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे गोळ्या घेऊन रक्तदाब नियंत्रित ठेवला पाहिजे. ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांनी जेवणामध्ये मिठाचे प्रमाण कमी करावे, खारट वस्तू टाळाव्यात. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे गोळ्या किंवा इन्सुलिन घेऊन रक्तातली शुगर नियंत्रणात ठेवली पाहिजे. रोज कमीत कमी 30 मिनटं आणि आठवड्यातले कमीत कमी 5 दिवस व्यायाम नियमितपणे केला पाहिजे. संतुलित आहाराचे सेवन करावे. जसं भारतीय जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचे इंटेक जास्त आहे आणि प्रथिनांची कमतरता आहे, तर प्रथिनांची इंटेक वाढवली पाहिजे आणि कार्बोहायड्रेटची इंटेक मॉडरेट ठेवली पाहिजे. जंक फूड आणि फास्ट फूडचे सेवन कमी करावे. जे रुग्ण स्थूल आहेत त्यांनी वजन नियंत्रित ठेवले पाहिजे. रोज कमीत कमी रात्री 7 ते 8 तास पुरेशी झोप घेतली पाहिजे. ताणतणाव कमी करण्यासाठी नियमितपणे योगा आणि प्राणायाम केला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे वयाच्या 40 वर्षावरील व्यक्तींनी नियमितपणे कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन वर्षातनं एकदा तरी ECG, ब्लड प्रेशर, 2D इको आणि गरज पडल्यास स्ट्रेस टेस्ट या तपासण्या केल्या पाहिजेत. एकंदरीत्या ब्लड प्रेशर आणि शुगर कंट्रोल करून, नियमितपणे व्यायाम करून, पुरेशी झोप घेऊन, ताणतणाव टाळून हृदयविकाराचा धोका कमी करता येऊ शकतो. डॉक्टर, मनपूर्वक धन्यवाद की आपण वेळ काढून आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकी उपयुक्त माहिती दिली. मनपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार. हृदयाची काळजी कशी घ्यावी आणि त्याला निरोगी कसं ठेवावं, आजच्या या भागातून आपण हे शिकला असालच. पुन्हा एकदा आम्ही भेटणार आहोत पुढच्या भागात अशाच उपयुक्त माहितीसह. पण तोपर्यंत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक या पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा. याबरोबरच आम्ही यूट्यूबवर आहोत, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आहोत. सो स्टे कनेक्टेड. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार.